अमोल निखिलाजी विचारा. जी जी अमोल मिटकरी, लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आधी अवकात काढली किंवा तुम्ही असंविधानिक भाषा वापरली आणि त्यामुळे मी त्याकडे वळलो. वाय झेड वाय झेड वाय झेड पहिल्यांदा सुरुवाती हे बघा, तुमच्या चॅनलकडे सगळे व्हिडिओज आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोचिडासारखे चिटकलेले आहेत. अशा प्रकारची भाषा झाल्यानंतर आम्ही कार्यकर्ते म्हणून कसं काय शांत बसतात? गोचिडासारखे चिटकले, 10 वेळ त्याच माणसाकडे अर्थमंत्री खातं कसं? हे सुरुवात ज्या समोरच्या व्यक्तीने केली त्याला त्याच भाषेचं उत्तर द्यावं लागतं. आता राहिला प्रश्न, वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे. तो चित्रपट एखाद्याने बघावा की वाय झेड चित्रपट जो मराठी चित्रपट आहे गुगलवर टाकून बघा. या आता समोरच्याला त्याचा काय अन्वयार्थ करायचा आहे तो त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पण अजितदादांवर ज्यावेळेस आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर एकेरी भाषेमध्ये कोणी टीका करतं त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देतो. असंविधानिक भाषा बोलतोयस तू, असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी. अरे तुरे नाही करायचं, नीट बोल. आता नीट बोल. तू अरे तुला केलास पहिल्यांदा. अमोल मिटकरी नीट बोल. नीट बोल. तू अजितदादांना बोलशील आणि ऐकून घेऊ. तो नीट बोल. तो नीट बोल. तो नीट बोल. अरे तो नीट बोल पहिला. तू कधीपासून ओबीसीचा नेता झाला? तुम्ही विचारलं. अरे तू काय बोललास? तू काय बोललास ते सांग. तुला सांगतो ना, शांतता घे ना. काय बोललास तू? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. तुझ्या नरड्यात जितकं जोर आहे त्यापेक्षा जास्त जोर माझ्या नरड्यात आहे. तुझ्या नरड्यात जितकं जोर आहे त्यापेक्षा जास्त जोर माझ्या नरड्यात आहे. तू मला सांगू नको. तू एकेरी भाषेत सुरुवात केली म्हणून तुला तुझ्याच भाषेत उत्तर दिलंय. तू नको शिकू मला. तो जास्त बोलू नको. तू ऐक जरा. जास्त बोलू नको. तुझा असेल तो भाऊ मला नको सांगू. तुझा भाऊ तुझ्या तुला लागला. पण तू ऐक जरा. मी तुला सांगतोय की यांनी अजितदादांवर एकेरी टीका केल्यानंतर मी याला उत्तर दिलंय. भाषेत. अरे तू संविधानिक भाषेत बोल. तुझ्या संविधानाचा काय संबंध? तुझ्या सारख्याला काय संविधान सांगायचं? तुझ्या संविधानाचा काय संबंध रे? तुझा काय संबंध? तुझा काय संबंध? अरे तुला परभणीमध्ये तुझी अवकात दाखवली संविधानवाल्यांनी. तू नको सांगू. काय संबंध? तू नको सांगू. तुझी काय ऐकवत आहे? तुझी अवकात ड्रायव्हरने दाखवली तुला. त्याला पगार दे. पहिल्यांदा त्या ड्रायव्हरचा पगार दे, मग अजितदादांवर बोलण्याचा प्रयत्न कर. यांनी सुरुवात केली आहे पहिल्यांदा. या हाकेने पहिल्यांदा सुरुवात केली म्हणून त्याला त्याचं उत्तर दिलं. आणि माझ्यासोबत घासलेट चोर. घासलेट चोर. अरे आमच्या तुझ्यासारखी डील नाही केली मी त्या भोकरमध्ये. स्वाभिमानानं केलंय कष्ट. तुझ्यासारखी डील नाही केली डील. अरे तुझी अवकात त्या प्रहारवाल्यांनी दाखवली. तुझी अवकात वंचित बहुजनवाल्यांनी दाखवली. तुझी अवकात ड्रायव्हरनी तुला दाखवली. तुझ्या अवकात तुझ्या घरात कॉम्प्लेक्स मध्ये माणसाने दाखवली. तू माझ्यासोबत नको खाजू. तू जरा शांत बस. थोबाडावर जरा. मिटकरी आणि लक्ष्मण हाके दोघेही थोडीशी संविधानिक भाषा वापरा, थोड्याशा सभ्य भाषेत बोला. त्या रुपाली ठोंबरे पाटील देखील आपल्यासोबत या चर्चेत आहेत. त्याला सांगा ऐकतोय तुम्हाला. पहिल्यांदा त्याला सांगा निधीच्या मुद्द्यावर बोला. माकडा तोंड फोडेल तुझा. तो सरळ. अरे तुझी काय अवकात आहे बेट्या? तू जर खरा मर्द असशील तर तोंड फोडायची भाषा करशील. तुझी अवकात. अरे तुझी अवकात सगळ्या ओबीसींना माहित आहे. तुझी अवकात तुझ्या गावातल्या लोकांनी दाखवलेली आहे. तू अवकात तुझी अवकात माहित आहे आम्हाला. बोला निखिलाजी, तुम्ही प्रश्न विचारा आणि या माकडाला म्यूट करा. तुझ्या अवकात या माकड तोंडाला म्यूट करा अगोदर. मी उत्तर देतो ना तुमच्या प्रश्नाचं. या माकड तोंडाला अगोदर म्यूट करा. या माकडाचं तोंड बंद करा. माकडाचं. या भामट्याला म्यूट करा. या भामट्यासोबत कशाला बोलवलं मला डिबेटला?